आम्ही कृषी आयुक्तालय पुणे या मार्फत आलेलो आहे. आमचे म्हणजे प्रत्यक्ष प्लॉटवर पीक आहे का ती पाहणी करण्यासाठी. फार थोडेफार क्षेत्र जर कमी जास्त काही शेतकऱ्यांचे कसे की विमा भरतात, पण शेतावर काही फळपीक नसतं ती. एवढे आम्ही तपासणी करण्यासाठी आलेलो. तसं काही आढळलं का तुम्हाला? तसं अजून तर आम्हाला काय आढळलं नाही. नाही. किती पथकामध्ये किती लोक? आम्हाला वर्ण आयुक्त लेवलने तिकडून 40 लोकांची यादी दिलेली, ते चेक करायची, चेक करते. तपासणी करायची. त्या केळी विमा संदर्भात आज जे पथक आलेलं आहे, हे कशा संदर्भात आले या संदर्भात सविस्तर? आपल्या सर्वांना कल्पना असेल की हवामान आधारित पीक विमा योजना जी आहे आपल्या तालुक्यासाठी मुख्यत्वे केळी पीक विम्यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. आणि त्यातल्या त्यात मृगबागच्या संदर्भात जी आपण यापूर्वी पडताळणी केलेली होती, त्याच प्रकारची पडताळणी आता आंबिया बहारसाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांची कृषी आयुक्तालय कार्यालयामार्फत एक पडताळणीसाठी टीम इथे आलेली आहे. आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर साधारणतः एक 9,300 शेतकऱ्यांनी जवळपास 10,500 हेक्टरवर विमा नोंदविलेला आहे. परंतु बऱ्याच वेळेस तक्रारी होतात की कंपनीच्याकडून ते ॲप्रूव्ड न होणं किंवा इतर काही. त्या अनुषंगाने एक पडताळणी संदर्भात ही टीम कार्यरत आहे. यांच्यासोबत कृषी विभागाचे संबंधित क्षेत्रीय कर्मचारी, त्यासोबतच विमा कंपनीचे प्रतिनिधी देखील उपलब्ध आहे. तर या प्रसंगी मी आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एकच आवाहन करू इच्छितो की जी काही आपली वेळेवर केळीची लागवड आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये केळीची लागवड आहे त्या क्षेत्रामध्ये संबंधित शेतकऱ्यानेच जर विम्याची नोंदणी केली तर भविष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या उद्भवणार नाही. आणि नक्कीच आपलं जर काही दुर्दैवाने हवामान प्रतिकूलमुळे जर नुकसान झालं तर कंपनीकडून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आपणास वेळेवर मदत मिळण्यास सहकार्य होईल. धन्यवाद.